नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण लग्न टॉपिक सुरुवात केली आणि लग्नेश कुठे कसा चांगला हे थोडं ढोबळमानाने पाहिलं. आता आपण प्रत्येक लग्न राशीचं वैशिष्ट्य काय, लग्नामध्ये ती रास आली म्हणजे प्रथम स्थानामध्ये जी रास येते ती रास हे लग्न असतं. 1 आकडा प्रथम स्थानात आला तर मेष लग्न असतं, 2 आकडा प्रथम स्थानात आला तर वृषभ लग्न असतं. या पद्धतीने राशीचे आकडे कुंडलीमध्ये दिसतात. लग्नस्थानामध्ये जो आकडा दिसतो ते त्या कुंडलीचं लग्न असतं. लग्न काय दाखवतं तर आपलं कॉम्प्लेक्शन, बॉडी लँग्वेज हे सगळं आपण पाहिलं आहे. आपण आता स्पेसिफिक लग्नाला सुरुवात करूया. मेष लग्न. आपल्याला सगळ्यांना शिवाजीच्या गोष्टी माहिती आहेत. त्याच्यामध्ये बहलोल खानाशी लढाई करण्यासाठी प्रतापराव गुजर हे नाव आपण ऐकलं आहे, जी साल्हेरची लढाई ते लढले आणि खूप जोशामध्ये मावळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी बहलोल खानावर साल्हेरमध्ये लढाई केली. त्याला आपल्याकडे एक कविता आहे, वेडात मराठे वीर दौडले सात, ही कृती. किंवा तानाजींनी शिवाजी महाराजांना सांगितलं, मी आधी कोंढाण्यावर जातो मग रायबाचं लग्न बघीन माझ्या मुलाचं. कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान राठोड आणि तो अतिशय कडवा होता. सगळ्या बाजूनी तटबंदी होती, तरीसुद्धा इतक्या शूरपणे लढून तानाजी आणि त्याचा धाकटा भाऊ सूर्याजी यांनी तो गड जिंकून दाखवला. ही जी वृत्ती आहे याला लढवय्या वृत्ती म्हणतात. डिफेन्स करणं, इंग्रजीमध्ये ज्याला आपण आर्मी किंवा घोडदळ पायदळ असं पूर्वी असायचं ते, ह्या सगळ्या कामांचा एक ग्रह, हे सगळं दाखवणारा गव्हर्निंग एक ग्रह आहे तो आहे ॲस्ट्रॉलॉजीमधला मंगळ. मंगळ हा सूर्यमालेमध्ये सूर्य राजा आहे आणि मंगळ हा त्याचा सेनापती आहे. आपण आत्ता जे मेष लग्न बघणार आहोत या लग्नाचा स्वामी आहे मंगळ. मेष लग्न हे अग्नितत्वाचं लग्न आहे, धर्म त्रिकोणातलं लग्न आहे आणि मंगळ हा अग्नितत्वाचाच ग्रह त्याचा स्वामी आहे. मग या लग्नाच्या माणसांमध्ये कुठल्या क्वालिटीज दिसतात ज्या मंगळाच्या अभिप्रेत असतात? हे अतिशय उत्साही असतात, पटकन राग येणारे असतात. मंगळ हा भौम त्याला म्हणतात, म्हणजे भूमीपासून झालेला, पृथ्वीपासून झालेला, पृथ्वीचा भाऊ आहे. म्हणून मंगळ हा जमिनीचा कारक आहे, म्हणजे जमिनीबद्दल गोष्टी दाखवणारा, कारक म्हणजे काम करणारा, जमिनीबद्दल काम करणारा ग्रह आहे कुंडलीमध्ये. त्यामुळे मेष लग्नाचा जो मंगळ स्वामी आहे हा जसा रागाचा कारक आहे, कृतीचा कारक आहे, लढवय्या वृत्तीचा आहे, जमिनीचा कारक आहे, तसा हा अग्नितत्वाचा असल्यामुळे अतिशय ॲग्रेसिव्ह ग्रह आहे. आणि अग्नितत्व हे हळूहळू काहीच नाही तिथे. मेष, सिंह, धनु या 3 राशी अग्नितत्वाच्या राशी आहेत. यांना कुणाला घाबरणं हे माहीत नाही, ते कुणालाच घाबरत नाहीत किंवा कुणाचं त्यांच्यावर दडपण येत नाही. मंगळ हा फक्त राजाची आज्ञा पाळतो, अदरवाईज तो लीडर आहे. त्याच्या पाठीमागे कोण आहे, त्याला कोण अनुसरत आहे हे बघायची त्याला गरज नाही. त्याला गरज नाही आणि तो कुठेही भावनेमध्ये अडकणारा ग्रह नाही, फारसा गुंतणारा ग्रह नाही. पण थेट अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड असं त्याचं वर्तन आहे. हा वाद पण घालणारा आहे, कारण हा स्वतःची गोष्ट अतिशय इंडिपेंडंटली करणारा ग्रह आहे. हा कुंडलीमध्ये मंगळ हा रक्ताचा, रक्तातल्या लाल पेशींचा, म्हणून लाल रंगाचा ग्रह आहे. याचा लाल रंग रक्तासारखा लाल आहे. हा रागाचा कारक आहे, हा मिलिटरीचा कारक आहे. मंगळ म्हणजे हत्यारपण आहे. मंगळ हा फोकस्ड शक्ती आहे. त्यामुळे मेष लग्नाची माणसं ही थेट विचारांची असतात आणि विचार करण्यापेक्षा कृतीवर त्यांचा जास्त भर असतो. एक छोटीशी गंमत सांगते तुम्हाला. आपण रस्त्याने आपल्या स्कूटरवर चाललेलो असतो, सिग्नलला माणसं थांबली आहेत. एक मेष लग्नाचा
माणूस स्कूटरवरती थांबला आहे ते कसे थांबतात? दोन्ही पाय खाली टेकून थांबत नाहीत. त्यांचा एक पाय नेहमी गिअरवर असतो आणि एकच पाय खाली. पटकन पाय उचलला, गिअर टाकला की निघाले. यांना कुठलीही गोष्ट सावकाश कधीच करता येत नाही, कारण हा अग्नितत्व आहे आणि मंगळ हा गतीचा कारक आहे. मंगळ हा शक्तीचा कारक आहे. जी तुमच्या शरीरामधली स्टफ म्हणजे हाडं, मांस आणि शक्ती जी आहे ती सगळा मंगळ आहे. त्याच्यामुळे अशी व्यक्ती उभी असते सिग्नलवर, तिच्या पाठीमागे दुसरी व्यक्ती उभी असते. अगदी सिग्नल सुटायच्या वेळेला पाठीमागची व्यक्ती जस्ट येते आणि तिला गाडी कंट्रोल होत नाही. ती वृषभ असते, तिला कंट्रोल होत नाही गाडी, तिचा किंचित धक्का लागतो आणि सिग्नल सुटतो. सुटल्यावर ही व्यक्ती पुढे असते, ही पुढे जात असते, पण मागे वळून वळून त्यांनी एकदा सॉरी म्हटलं, दोनदा म्हटलं तरी यांचा वाद घालणं संपत नाही, कारण यांचा मंगळ फुरफुरत असतो. तो अग्नितत्वाचा ग्रह आहे. ही माणसं नेहमी अशीच असतात आणि यांना कुठलंही रुटीन तेचपणा नको असतो. त्यामुळे मेष राशीची जी लहान मुलं असतात ना, तुमच्या बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं रास तुमच्या लहानपणापासून दिसते. लास आणि लग्न. मेष लग्नाची जी लहान मुलं असतात यांना सारखं नवीन काहीतरी लागतं. म्हणजे आज त्यांना काहीतरी खेळायला घोडा आणलाय म्हणा, काय गाडी आणली, त्या गाडीशी फार तर 2 दिवस ते खेळतात. मंगळ हा मशीनचा पण कारक आहे. त्यामुळे मेष लग्नाची लहान मुलं गाड्या घेतल्या ना हातात की त्या जोरात गेल्या पाहिजेत हे अट आहे त्यांना. अशा नुसत्या लहान पूर्वी जशा लहान बाळांना लाकडी गाड्या, त्याला नुसतीच चाकं, ते चालणार नाही असं नाही, मशीन पाहिजे गाडीमध्ये, कारण मंगळ हा मशीनचा पण कारक आहे. मशीनची शक्ती कशात मोजतात? हॉर्स पॉवरमध्ये. तशी मंगळाकडे हॉर्स पॉवरची शक्ती आहे, इतकी फोकस्ड शक्ती आहे. मंगळ हा विस्कळीत ग्रह नाही. मेष लग्नाची माणसं अतिशय फोकस्ड असतात. त्यामुळे ही एक तर कुणाला घाबरत नाहीत. दुसरी गोष्ट, यांना स्पर्धा फार आवडते, कारण स्पर्धेमध्ये जिंकणं आणि हारणं आहे. मंगळ हा स्पोर्ट्सचा पण कारक आहे, मैदानी खेळांचा, कारण तिथे शक्ती लागते. त्याच्यामुळे यांना स्पर्धा आवडते. कशासाठी आवडते? त्याच्यामध्ये मी जिंकणार आहे म्हणून आवडते. जर समजा मेष लग्नाचा माणूस एखाद्या स्पर्धेमध्ये उतरलाय आणि तो जिंकला नाही तर तो फुरफुरत राहतो, त्याला त्रास होतो, मी हारलो कसा, आणि तो जिद्दीने त्याच स्पर्धेमध्ये 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा जिंकून दाखवतो. आपण ज्या अशा बातम्या ऐकतो की पर्वती 25 वेळा चढण्याचा विक्रम केला, हे मस्क्युलिन शक्ती असणारे लोकच करू शकतात. मंगळ हा मस्क्युलिन शक्ती आहे. एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीवर जायला यांना पटकन आवडतं, पटकन दुसरा काहीतरी विषय. मग पहिलं काम अर्धवट राहिलं आहे ह्याच्यावर त्यांचं लक्ष राहत नाही, मग कुणावर तरी ठपका ठेवतात. त्यापेक्षा त्यांना ते शिकवा लहान असतानाच. लहान मुलांना ज्यांच्या घरामध्ये मेष लग्नाची मुलं आहेत, आणि हा लग्नेश मंगळ कुंडलीमध्ये कसा आहे हे तेवढंच महत्त्वाचं आहे. हा आपण आता सगळ्या स्थानं बघितली आहेत कुंडल्यांची, कुठल्या स्थानाला काय म्हणतात, कुठल्या त्रिकोणाला काय म्हणतात. तसं मेष, सिंह, धनु या अग्नितत्वाच्या राशी, या धर्मत्रिकोणाच्या राशी आहेत. तर याचा स्वामी जो मंगळ आहे हा स्वतःच्या राशीत म्हणजे मेषेत किंवा वृश्चिकेत, हा केंद्रात किंवा त्रिकोणात म्हणजे प्रथम, चतुर्थ, सप्तम, दशम किंवा प्रथम, पंचम, नवम या 6 स्थानांपैकी कुठं असेल तर अतिशय उत्तम. याच्या जोडीला मेष लग्नाच्या कुंडलीमध्ये एक विशेषता अशी आहे की मेष आणि वृश्चिक या दोन्हीही राशींचा स्वामी हा मंगळ आहे. मेष लग्न म्हणजे जिथे तुमचा जन्म होतो ते स्थान, आणि वृश्चिक म्हणजे जिथे मृत्यू होतो ते स्थान, या दोन्हीचाही स्वामी मंगळच आहे. मेष लग्नाचा स्वामी मंगळ हा अग्नितत्वाचा राशीचा आणि अग्नितत्वाचा ग्रह आहे. त्यामुळे यांना फार लवकर राग येतो, आणि मंगळ जमिनीचा कारक आहे. बघा, सर्वसाधारणपणे उन्हाळ्यामध्ये जमीन लवकर तापते, त्या मानाने पाणी उशिरा तापतं, आणि लवकर तापते तशी संध्याकाळ झाली, सूर्य मावळला की लगेच निवते पण जमीन, पाणी त्या मानाने रात्री पण कोमट असतं. तशी ही माणसं आहेत, ही इतक्या पटकन रागाला येतात, तितक्यात लवकर तिथे विसरून पण जातात.
पण ह्या मंगळाचा दुसरा अर्थ हत्यार आहे. त्याच्यामुळे हे हत्यार ज्याच्यावर पडेल तिथे तुकडा तुटतो याची त्यांना पर्वा नाही. त्यांना ते दिसतच नाही, कारण हे पुढे गेलेले असतात. गतीचा कारक आहे तो. एका जागी थांबणं, धीर धरणं हे यांना येत नाही. धीर धरणं तर अजिबातच नाही. का? आज आता ताबडतोब ही वागण्याची पद्धत आहे. एका विषयातून दुसऱ्या विषयामध्ये फास्ट चालतात. आणि ही मेष रास जी आहे लग्नी आलेली, ही डोकं हा अवयव दाखवते, रक्ताभिसरण दाखवते, कारण मंगळ हा रक्ताचा कारक आहे. त्यामुळे लग्नी मंगळ असलेली माणसं, आणि त्यात मेष लग्नाचा मंगळ लग्नी असेल तर यांनी बीपीला जपलं पाहिजे, डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि यांना त्यामुळेच मायग्रेनचा त्रास जास्त लवकर होतो. डिप्लोमसी वागण्यामधली ही यांना येत नाही, ज्याच्यामध्ये थोडंसं नाटक अपेक्षित आहे. मंगळ नाटकाचा कारकच नाही हो, मंगळ कृतीचा कारक आहे, अतिशय क्रिएटिव्ह कृतीचा कारक आहे. आपण आता असं बघूया की हा लग्नेश मंगळ याची नक्षत्र कुठली, थोडक्यात बघूया. मेष लग्नाची आणि मेष राशीची नक्षत्र एकच. जेव्हा मेष रास असते, लग्न आणि रासमधला फरक काय ढोबळमानाने अगदी एका वाक्यात. जेव्हा मेष रास असते तेव्हा मेष राशीमध्ये चंद्र, एक आकड्यात चंद्र असं लिहिलेलं असतं. हा एक आकडा कुंडलीत कुठेही येऊ शकतो. म्हणजे मेष राशीचा चंद्र हा लग्नी असतो, धनस्थानात असतो, चतुर्थात असतो, सप्तमात असतो, भाग्यात असतो, कुठेही असतो. मेष लग्न म्हटलं की एक आकडा हा लग्नी आला, त्याला मेष लग्न म्हणायचं. मग मंगळ कुठे गेला? हा मंगळ त्या लग्नाचा उद्देश दाखवणार आहे. लग्नेश ज्या स्थानात जातो तिथे त्याचा फोकस असतो. मुळात मंगळ हा फोकस्ड ग्रह आहे, विस्कळीत ग्रह नाही. त्याला जे त्यांनी ठरवले तेच त्याला करायचं आहे. त्यामुळे मेष लग्नाचा मंगळ जो आहे, मेष लग्न जे आहे, आता लग्नाचा अभ्यास करताना लग्न म्हणजे पूर्व क्षितिजावर जन्माच्या वेळी असलेली रास, ही मेष आहे. म्हणजे लग्नाची नक्षत्र आयदर अश्विनी 4 चरण, भरणी 4 चरण किंवा कृत्तिकाचा प्रथम चरण येऊ शकणार आहे. मग मेष लग्नाचा लग्नेश मंगळ जिथे गेला आहे तो ज्या स्थानामध्ये गेला तिथे रास कुठली तरी वेगळी आहे. जर लग्नीच आला तर मेषच रास आहे. पण जर दुसरीकडे जिथे कुठे तो मंगळ गेला तिथल्या राशीच्या नक्षत्र चरणामध्ये तो असतो. आणि लग्न स्थानामध्ये असलेले ग्रह हे मेषेमध्ये असतात. त्यामुळे त्यांचे जे अंश आहेत त्याच्याप्रमाणे अश्विनी भरणी कृत्तिकापैकी कुठल्याही एका नक्षत्रात ते असतात. आपण आत्ता बघणार आहोत फक्त मेष लग्न, म्हणजे पूर्व क्षितिजावर मेष रास असलेली वेळ. मग हे लग्न अश्विनीच्या 4 चरणामध्ये, भरणीच्या 4 चरणामध्ये किंवा कृत्तिकाच्या प्रथम चरणामध्ये असणार. आपण ह्या सगळ्या नक्षत्रांचे स्वामी पाहिलेत. मेष लग्नामध्ये येणारं पहिलं अश्विनी, त्या नक्षत्राचा स्वामी केतू. केतू हा मंगळाचं प्रतिनिधित्व करतो. याची देवता अश्विनी कुमार आणि याचं चिन्ह घोड्याचं डोकं. त्यामुळे मेष राशीमध्ये अश्विनी नक्षत्रामध्ये असलेली जी माणसं असतात, मेष लग्नामध्ये ज्यांचं अश्विनी नक्षत्र असतं, यांच्या व्यक्तिमत्वामध्ये गती आणि शक्ती ही ओतप्रोत भरलेली असते. यांच्यामध्ये प्रचंड शक्तिमानता आहे आणि आपल्याकडे ही शारीरिक शक्ती आहे याचा त्यांना अभिमान आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट त्यांच्या आयुष्यात अशक्य यात जात नाही. शक्तीने काहीही करता येतं. अगदी लहान मुलं असतात की नाही मेष लग्नाची, तर ही लहान मुलं बसायला लागल्यानंतर समजा खाली काहीतरी खाण्याचे पदार्थ त्यांच्यासाठी ठेवलेले आहेत आणि आई खाली बसून त्यांना देणार आहे, कारण ही मुलं भयंकर धडपडी असतात. मंगळ हा अष्टमेश म्हणजे ॲक्सिडेंट प्रोन ग्रह आहे. त्यामुळे ही कधी टेबलावरनं खुर्चीवरनं उडी मारतील, पडतील, कुठेतरी चढतील. त्यांना भीती मुलांना आधी मुळात कळत नाही. मेषेला तर कळतच नाही हो भीती, त्यांना कसली भीतीच वाटत नाही. त्यामुळे ती खाली बसते त्या मुलाला घेऊन खायला.
तिने जॅमची बरणी ठेवली अर्धा किलोची, ताटं वाट्या ठेवल्या आहेत. हे मूल आहे ना, हे उठतं, बसलेल्या जागी असं सरकतं आणि एका हातात जॅमची बरणी घेतं आणि दुसरीकडे ठेवतं. ही जी शक्ती आहे ना त्याच्या हातात, ही मंगळ आहे. या मंगळाला इकडून तिकडे गतिमानता अनिवार्य आहे. एका जागी ते स्वस्थ बसूच शकत नाही. हे लहानपणापासून दिसतं. अश्विनी नक्षत्रामध्ये घोड्याची शक्ती आहे. मंगळ हा फोकस्ड शक्ती आहे. त्यामुळे अश्विनी नक्षत्रामधल्या फोकस्ड स्टफच्या शारीरिक मस्क्युलिन शक्तीला पर्याय नाही, त्याला कोणी तोड नाही, त्याची कोणी बरोबरी करू शकत नाही. आणि म्हणूनच ह्या ॲग्रेसिव्ह मंगळामध्ये ॲग्रेसिव्ह मंगळासदृश्य परिणाम देणारं हे केतूचं नक्षत्र आहे. आणि म्हणून ही माणसं उत्तम मिलिटरीमन होतात. फोकस्ड, इकडे इकडे बघायचं नाही. घोडा आहे तिथे, घोड्याचा डोकं आहे, अतिशय फोकस्ड. त्याच्यामुळे हा सेनापती ग्रह आहे. हा फक्त रवीची आज्ञा मानतो, म्हणजे राजाची. शूट असं म्हटलं की समोर असणाऱ्या व्यक्तीला शूट करायचं. वस्तुतः माणूस दुसऱ्या माणसाशी कधी भांडतो, जेव्हा त्याचं वैचारिक पटत नाही किंवा फार तर मारामारी करताना त्यांनी मारलं म्हणून मी मारलं या पद्धतीने. मेषेचा मंगळ हा उत्तम लढवय्या आहे आणि अतिशय रूल्स पाळणारा आहे, ड्युटी बाउंड आहे, कारण तो अग्नितत्वाच्या राशीचा अग्नितत्वाचा स्वामी आहे. अग्नितत्वाच्या राशी या कर्तव्य तत्पर असतात, ड्युटी बाउंड असतात. त्याच्यामुळे त्याला त्याच्या जनरलनी आज्ञा दिली शूट, की समोर आहे त्याच्यावरती मारा करायचा. मग तो माझा कोणी आहे का नाही हा विचार त्याला शिवत नाही, कारण मंगळ हा कृतीचा कारक आहे, विचाराचा नाही. विचाराचा कारक बुध आहे, तो मंगळाचा शत्रू आहे. त्याच्यामुळे अविचारीपणाने कृत्य, जे आपण प्रतापराव गुजरांचं पाहिलं, अविचारीपणाने चालून गेले आणि सगळेच्या सगळे मेले, पण बहलोल खानाला त्यांनी धडा शिकवला. या प्रकारचं वर्तन मेष लग्नाच्या व्यक्ती करतात. आणि त्यामुळेच यांच्या शरीर यष्टीमध्ये अश्विनी नक्षत्राच्या कशी दिसतात, तर ही गतिमान असतात प्रचंड. आणि यांचं लक्ष अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा दिसला तसं फोकस्ड असतं. त्यांना इतर विषयांमध्ये इकडे इकडे बघायची अजिबात सवय नाही. हे केतूचं नक्षत्र, याच्यामध्ये 4 चरण, मेषेच्या मंगळाचा, वृषभेच्या शुक्राचा, मिथुनेच्या बुधाचा आणि कर्केच्या चंद्राचा. पहिला चरण हा ॲग्रेसिव्ह आहे, दुसरा आहे तो वृषभेच्या शुक्राचा आहे, त्यामुळे हा थोडा सौम्य आहे, कधीतरी नात्यांना महत्त्व देतो. तिसरा चरण मिथुनेच्या बुधाचा आहे, त्यामुळे ह्या मेष लग्नाच्या माणसांना कम्युनिकेशन करायला आवडतं, बोलायला आवडतं. आणि चौथा चरण हा कर्केच्या चंद्राचा आहे, त्याच्यामुळे हे आईसारखे वात्सल्यपूर्ण असतात घरामध्ये. असा नक्षत्राचा अभ्यास, आपण राशीचा लग्नाचा अभ्यास करताना त्याच्यामध्ये एक प्रिन्सिपल लक्षात घ्या, की राशीचा स्वामी, समजा हे एक मंदिर आहे, तर राशीचा स्वामी हे त्या मंदिराचं प्रवेशद्वार आहे. ही रास किंवा हे लग्न हे कुठल्या तरी नक्षत्राशिवाय नाही आहे. तर ह्या नक्षत्राचा स्वामी हे त्या मंदिराच्या गर्भगृहाचं द्वार आहे. आणि चरणाचा जो स्वामी आहे, अतिशय सूक्ष्म ज्ञान देणारा, तो जो स्वामी आहे चरण स्वामी, हा त्या मंदिरातला गर्भगृहातला देव आहे. म्हणजे त्या राशीचं सगळं वर्णन हे राशीस्वामी, चरण नक्षत्रस्वामी, चरणस्वामी या तिघांच्या स्वामींच्या एकत्रित परिणामाशिवाय अपूर्ण आहे. मग ते राशीचं असो किंवा लग्नाचं असो. पुढचं नक्षत्र आहे मेष लग्नामधलं, याचं नाव आहे भरणी. भरणी म्हणजे भरण पोषण करणारं. ह्या नक्षत्राचा स्वामी आहे शुक्र. शुक्र हा भिन्नलिंगी आकर्षणाचा कारक आहे. शुक्र हा नातेसंबंध आहे. शुक्र हा कलात्मकता आहे. शुक्र हा क्रिएटिव्हिटी आहे. शुक्र हा औषधशास्त्र आहे. शुक्र हा व्यापार आहे. शुक्र हा वकील आहे. शुक्र हा उत्तम संगीतकार, उत्तम कवी आणि उत्तम व्यापारी आहे. आणि शुक्र हा उत्तम मैत्री निभावणारा आहे. आणि शुक्र
हा मीनेमध्ये उच्चीचा असल्यामुळे स्त्री पुरुष नात्यातली समर्पण भावना आहे. एवढा सगळा शुक्राचा कार्यभाग आहे. अशा शुक्राचं नक्षत्र इथे चतुष्पाद आहे, म्हणजे चारही चरण या मेष राशीमध्ये येतात. जिथे केतूचं नक्षत्र चतुष्पाद आहे तिथे ॲग्रेसिव्ह माणूस आहे, इथे फरक पडतो. इथे शुक्राच्या नक्षत्रामध्ये मेष लग्न गेल्यामुळे ही माणसं दुसऱ्यांचा विचार करतात. यांच्यामध्ये मंगळ आणि शुक्राचं कॉम्बिनेशन झाल्यामुळे भिन्नलिंगी आकर्षणाला थोडीफार जागा आहे. आणि स्त्रीचं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हे याचं चिन्ह आहे. त्याच्यामुळे स्त्रियांशी वागणं पुरुषाचं मेष लग्न असेल तर अतिशय सौहार्दपूर्ण असतं. म्हणजे ज्याला आपण टेकन फॉर ग्रँटेड, ही बाई आहे म्हणजे ही अशी असेल, हिच्याशी असं वागलं पाहिजे, हे त्याला न बोलता न विचारता कळतं. रॅश नसतो. मंगळ मेष लग्नाचा हा अश्विनी नक्षत्रामध्ये रॅश आहे. तो थोडाफार स्वार्थी असू शकतो, ॲक्टिव्ह आहे, आत्मकेंद्रीय आहे. चरराशी आहे म्हणून त्याला बदल आवडत आहेत, पण त्याला करायचे असतील तर दुसरा कोणीतरी त्याला इकडून खांद्याला धरून तिकडे घेऊन जाईल तर ते शक्य नाही. तो फोकस्ड आहे. पण भरणी नक्षत्रामध्ये तो नात्यांना मानतो, थोडा सौम्य होतो. इथले 4 चरण हे 5व्या 6व्या 7व्या 8व्या राशीचे स्वामी आहेत. म्हणजे मेषरास भरणी नक्षत्र प्रथम चरण हे राशीचा स्वामी मंगळ, भरणीचा स्वामी शुक्र, प्रथम चरणाचा स्वामी रवी. इथे रवी आणि मंगळ आणि रवी आणि शुक्र आले. यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे, यांच्यामध्ये कलात्मकता आहे आणि यांच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट आहे. कारण रवी आणि मंगळ म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट रवीचं चरण आहे. हा पुढचा चरण कन्येचा बुध आहे. इथे नातेसंबंध आहे, कृतीपूर्णता आहे, पण अति डिटेल ओरिएंटेड आहेत. कन्येचा बुध अति डिटेलमध्ये जाणार आहे. तिसरा चरण आहे हा तुळेचा शुक्राचा आहे. तुळेचा शुक्र हा समाज आहे, त्यामुळे नातेसंबंध आणि कायदा ह्याला अतिशय आवडीचे आहेत. चौथा चरण आहे हा वृश्चिकेचा मंगळ आहे. इथे मेष लग्नाची व्यक्ती जेव्हा शुक्राच्या नक्षत्रामध्ये आणि वृश्चिकेच्या मंगळाच्या चरणात जाते त्यावेळेला हिलिंगचं ज्ञान आपसुकच यांच्याकडे आहे. म्हणजे अश्विनी नक्षत्र अश्विनी कुमारांचं आहे म्हणून आहे. आणि इथे हा जो चतुर्थ चरण भरणीचा आहे, इथे शुक्र मंगळ आणि मेष असं कॉम्बिनेशन झाल्यामुळे हे पण चांगले डॉक्टर्स होऊ शकतात. अर्थात फक्त एवढंच कॉम्बिनेशन डॉक्टरसाठी नाही आहे. मी ज्या गोष्टी सांगते हा वन ऑफ द परिणाम असतो. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात, पण एक ग्रह हा 150 गोष्टी दाखवतो. त्यामुळे त्यातलं हे कॉम्बिनेशन असंही दाखवतं, असंही दाखवतं, असंही दाखवतं. त्यातलं हे एक आहे. त्याच्या पुढचा जे नक्षत्र आहे ते आहे कृत्तिका. कृत्तिका नक्षत्राचं चिन्ह आहे दुधारी सुरी किंवा दुधारी पातं. त्याच्यामुळे हे रवीचं नक्षत्र आहे आणि याचा फक्त एकच चरण या मेष लग्नामध्ये येतो. हा प्रथम चरण म्हणजे याचा चरण स्वामी हा गुरु आहे, धनुराशीचा गुरु. म्हणजे मेष रास आणि रवीचं नक्षत्र आणि गुरुचं चरण हे तिघही मित्र आहेत. त्यामुळे इथे सरकारी कामामध्ये मंत्र्यांच्या गोष्टी करणारा, मंत्री होणारा किंवा लष्करामध्ये कुठल्या तरी गोष्टींमध्ये ट्रेनिंग देणारा असा सरकारी माणूस असू शकतो. कारण कॉम्बिनेशन रवी आणि गुरु, रवी म्हणजे राजा, गुरु म्हणजे मंत्री, मंगळ म्हणजे सेनापती, सगळं सरकारी आहे. अशा पद्धतीने मेष लग्न अशा नक्षत्रात असं असू शकतं. मेष लग्नाचा लग्नेश केंद्रात गेला म्हणजे प्रथम चतुर्थ सप्तम दशमपैकी कुठेही गेला. मेष लग्नाचा लग्नेश मंगळ लग्नी आला, अतिशय फोकस्ड व्यक्ती आहे. मेष लग्नाचा लग्नेश मंगळ चतुर्थात गेला तर चतुर्थामध्ये कर्क रास आहे. मेष लग्नाच्या कुंडलीला कर्क राशीतला मंगळ हा नीचीचा आहे. म्हणजे त्याच्यामधला जो कणखरपणा आहे, जी स्वतंत्र वृत्ती आहे, जी लढाऊ वृत्ती आहे,
जी पुढे जाण्याच्या गतिमानतेमध्ये असणारी लीडरशिप आहे. मंगळ म्हणजे लीडरशिप. मेषेतला मंगळ लीडर असतो, ते कर्केच्या मंगळामध्ये होत नाही. आता हा नीचीचा आहे, हा जिथे आहे तिथे नीचीचाच होतो. त्याचे बाकीचे आस्पेक्ट आपण इथे बघणार नाही. सप्तमामध्ये जर मंगळ गेला तर हा सप्तमामध्ये रास आली तूळ. ते आपण प्रत्येक ग्रहाच्या दृष्टी पाहिल्यात. इथे हा लग्नाकडे बघतोय 7व्या दृष्टीने. जेव्हा ग्रहाचा असा नियम आहे, जेव्हा एखादा ग्रह स्वतःच्या राशीकडे बघतो कितव्याही दृष्टीने, त्यावेळेला त्या स्थानाचे परिणाम मोठे करतो. म्हणजे मेष लग्नाचा मंगळ सप्तमात गेला की अतिशय उत्तम परिणाम देतो लग्नाचे, कारण लग्नाला अजून तो फोकस्ड करतो. जेव्हा दशमामध्ये असतो मेष लग्नाचा मंगळ, तेव्हा तो उच्चीचा असतो, म्हणजे अप्रतिम परिणाम देतो. दशमस्थान हे दक्षिण दिशा माध्यान्नीला 12 ते 2च्या वेळेचं स्थान आहे आणि हे मकर राशीचं आहे. मकर राशी शनीची आहे. वस्तुतः शनी हा मंगळाचा कट्टर शत्रू आहे, पण यात सहधर्मित्व कुठे आहे? का उच्चीचा आहे? तर शनी हा फोकस, म्हणजे शनी हा अतिशय शिस्तप्रिय, शिस्तीवर फोकस आहे, मंगळाचा कृतीवर फोकस आहे, डिटर्मिंड अँड डिसिप्लिन्ड ग्रह आहेत. हे दोघंही पॉझिटिव्ह पापग्रह आहेत. हे स्वतःच्या कृती उगच बदलल्या, सौम्य केल्या असं होत नाही. हे स्वतःचं डिटर्मिनेशन यांचं पक्कं असतं. आणि दशमस्थान हे राजकारणाचं स्थान आहे, त्यामुळे इथला मंगळ उत्तम लीडर होतो, उत्तम काम करतो. इथे लीडरशिपचं आणि कर्मस्थानामध्ये अतिशय फोकस्ड काम करणार आहे. आता त्रिकोणामध्ये बघूया. जर लग्नेश मंगळ पंचमात गेला तर तो सिंह राशीमध्ये गेला. सिंह रास रवीची आहे. आपल्याला माहिती आहे त्रिकोणातल्या राशींचे स्वामी एकमेकांचे मित्र असतात. म्हणजे मंगळ आणि रवी यांच्यात मैत्री आहे. रवी मंगळ यांची मैत्री म्हणजे रवीच्या राशीत मंगळ, मंगळाच्या राशीत रवी, रवी आणि मंगळ समोरासमोर, मंगळाची रवीवर दृष्टी, रवीची मंगळावर दृष्टी, हे कसलंही कॉम्बिनेशन हे अतिशय उत्तम ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट दाखवतं. शिक्षणामध्ये पहिल्या डिग्रीचं शिक्षण झाल्यावर या व्यक्तीने MBA करावं, उत्तम प्रतिसाद मिळतो पुढे कामामध्ये. पुढे भाग्यामध्ये जर हा मंगळ गेला तर हा गुरुच्या राशीमध्ये गेला. गुरु हा मंगळाचा मित्र आहे, कारण त्रिकोणातला आहे. मग हा मंगळ शिक्षण क्षेत्रामध्ये जाऊ शकतो, प्रोव्हायडेड गुरु पण कुंडलीतला चांगला हवा. यापेक्षा जास्त आपण पुढे जाणार नाही. आपण फक्त मंगळाची स्थानं चांगली कुठली एवढं बघितलं. हा मंगळ वृश्चिकेत गेला, अष्टमात गेला तरी सुद्धा, कारण लग्नेश आणि अष्टमेश हा एकच आहे. म्हणजे वृश्चिकेमध्ये स्वतःच्या घरी गेला तर माणसाची कृती अतिशय फोकस्ड असते, कधीही डळमळीत होणार नाही. तो त्याच्या कामाचा उद्देश तो कायम सफल करतो. अशी ही मेष लग्नाची माणसं ही सहसा लोक यांना विसरू शकत नाहीत, इतकी चमकदार. कारण यांचा लग्नेश मंगळ हा सेनापती आहे आणि हा अग्नितत्वाच्या राशीचा अग्नितत्वाचा ग्रह आहे. याला विसरणं शक्य नाही. पुढचं लग्न पुढच्या वेळेला. बाय बाय.